नमस्कार, हांव पूर्णिमा राजेश मैसूर तुकून. पाक प्रवीणाचे हे प्रोग्राम तिन्ना एपिसोड. हे तिन्ना एपिसोड हांव मैसूर तुकून स्पेशल जावन चलून दिता. कसल म्हणल्यार हे एक पारंपारिक जग. थंयचे कसल स्पेशल्स आसा म्हणून तुमकां फोटो दाखोवन थंय तुकून पळयला वरी चामुंडी बेट्ट दिसता. हांगा तुकून वरी चामुंडी बेट्ट दिसता. येया पळया. पाक प्रवीणाचे फर्स्ट कंटेस्टंट राजेश्वरी किरण इन्नी बेंगळूराचे इन्नी आजी करतोशे गोवाचे मण्णी. पाक प्रवीण सुस्वागत. मागीर हांव राजेश्वरी किरण, हांव बेंगळूरचे. आज हांव गोदी मण्णी रेसिपी करता आसा. येया पळया. गोदी मण्णी करूंक कसल सामान जायी सांगता. येया पळया. 1 बटलो सई, 5 ಏಲಕ್ಕಿ पिट्ट, 1 बटलो गोड पिट्ट करेल गोड, 4 5 स्पून तूप आणि 1.5 बटलो तिंबिल गोवू. हे रात्री जेव्हा तिंबिल्यारी जाता ना सकाळी तिंबिल्यारी जाता. 5 6 ಗಂಟೆ ತಿಂಬಿಕೆ. हे तिंबी गतील गोवू मिक्सी घान वाटकते. तेंतु जೊತೆ सईवर घान वाटका. ते वाटल्यानंतर ते जगट उरून सेपरेट करका. ते प्लेन उदा उरत पळय दूध ते आम्ही आडिका. तशी 2-3 पटी आम्ही मिक्सी घान वाटून ते एक्स्ट्रा जगट म्हणून काढका. अशी लहान जेवतांका वाटका कडे अशी गळसिया तुम्ही. हे आमत गळसीत असा. हे गळणी जाल्यार जाता ना जाल्यार दवे कॉटन वस्त्र असल्यार गळसी वयता. हे थोडे थोडे घान गळसी का तेजे उदा दूध येता. अशीची 2 पटी अशी वाटून गळसी का. वस्त्र जाल्यार गळसिल्यारी जाता. अशी गाळणी गळसिल्यारी जाता. असल हे जगट उरता पळय ते वेस्ट ते आणि 2-3 पटी गळसून अशी प्लेन दूध मेळटा. हे गहू वाटून घेवन गळसिल नंतर हे जगट मेळटा. तशी आम्ही 2 पटी वाटून घेवन गळसिल्यारी चांग तेजे दूध मेळटा. आता 1 पटी ग्राइंड करका. आता ते गळसी का. दोन पटी वाटल्यानंतर हे जगट मिळता. हे जगट आणि दूध काढलं हे जला अनेक पटी वाटल्यारी तिथली थिकनेस उरतना पातळ उरता. नेक्स्ट स्टेप सई वाटून तेजे दूध गोवा दूध मिक्स करका. सई घालतस आता. थोडे उदक चांग लानू करका. सई लानू वाटला आता गळसून घेऊ का. आता वाटील सई गळसी का. गळसून तेजे जगट कांडरून अनेक पटी जाल्यार वाटका. आता हे दूध दाटू वयला. गोव आणि सई वाटून घेऊन गळसिलं हे गोवा दुधाक गोड आणि येळा पिठ मिक्स करका. तशी येळा पिठ मिक्स करका. एक चिटके चांगकर मिक्स करके तुम्ही गोड कितले जाऊ तितले घालून घ्या. तुमकी गोडू जाऊ जाल्यार आनी चेड घालून घ्या. रुचीके तकस्ट गोड घालून घ्या. आता स्टोवर धरिताच हे आडिका. हे चांग नाळी का टाइम लगता. गोड चांग मेल्ट जाऊ का. हे चालतो का चन्न जाल्यार मुळ लागता. लागून घेन गट्टी करपता. अशी आळीतो उरका. गट्टी जाऊ तर काळी का.
चालतो चालतो दाट जात असा मण्णी आता ते तूप घालत असता एक 2-3 स्पून घातलं रे चलतो अशी चालतो का आता नेक्स्ट हे जल्ले मण्णी रेडी झाला आता वाटे घालून घेऊ का वाटे का तूप सारून घे ना हे मण्णी घालचे ते बिगिल नेऊ का नेऊन नंतर ते गट्टी जाता खावचे हे फ्रिज धरून कवितो थंड करून घेणं थोड्याची बाहेरी धरून घेणं थोडे वेळ गट्टी जन्मेगिरी कडे नेऊन घेणं फ्रिज धरला री थंड करून घेणं खावचे चांग जाता जल्ले ऑफ करता हूँ आता वाटे का घालून घेऊ का अशकन वाटे को चांग तूप सरी का आता हे मण्णी उमती करून देखो अशी वाटे घाल का कडे थंड जन्मेगिरी कट्कन खाया नाजाल्यार फ्रिज धरून घेवन जाल्यार खावितो मण्णी रेडी जाला आता कट करया गोवा मण्णी रेडी झाला काऊन पडया झाला सुपर तुम्ही घरा वचून ट्राय करया हे गोदी मण्णीको कन्नडनी हारबाई म्हणटाची हे राजे मनेतनाचे जन पुढे हे मंडीनी करून खात असले देवस्थानावर नैवेद्यको हे मंडी यूज करत असल्याची आता कालक्रमेण मल्नाड साइड आणि दक्षिण सौथ केंद्रावर हे चेड जण यूज करत असायचे आता होटलावरको असले गोदी मण्णी रागी मण्णी अक्की मण्णीवर मिळतो असा हे रेसिपी तुमका अशी जाल्यारी लाईक करया शेअर करया आणि तुम्ही घरा वचून करया मस्त चांग जाता हे पुडीच खाणं आणि हेल्थी फूड मण्णी करिले राजेश्वरी किरणाको ಧನ್ಯವಾದಗಳು आता आम्ही मैसूराचे श्रीगंधा म्हळ्यार सॅन्डल मैसूर सॅन्डल फॅक्टरीको एंट्री दिया येया पडया समाजाक अनिता मंजुनाथ रायकर हांवें डिस्ट्रिक्ट राणीबेनूरकरचे नमस्कार रेसिपी अवकाडो पालक पराठा तेजे इंग्रेडियंट्स जाय आशिल्ले अवकाडो पालक सोप्पू सिसमी सीड्स ओमकाळ मीठ जिंजर तोडलेले पेपर पावडर आणि कोथिंबीर लिंबू आणि मेन इंग्रेडियंट्स गव्हाची पीठ हांव घेवचे लागले अवकाडो पल्प अवोगाडो एक हेल्दी फूड तितून भितर फायबर मस्त आसता नेक्स्ट आयटम घालून गेले हांव पालक हे एळ्ळ घालून गेले हांव रिच इन कॅल्शियम ओम काळलं
तुरीलं जिंजर, मीठ, ರುಚಿ ತಕ್ಕ मीठ, पेपर पावडर, कोथिंबीर पल्ला आणि हाफ लेमन घालका. लेमन घातला ते कलर तशी असतं अवघाडाचे. हे सगळं मिक्स करून घेऊ का. नेक्स्ट हांव घालचे मेन इंग्रेडियंट्स गव्हाचे पीठ, थोडे उदक घालून घे ना. एक स्मूथ डो करून घेऊ का. थोडे उदक घाल का. जास्त त्याला पातळ जाऊ शकता. समोर चांग करून समोर मिक्स करून घेऊ का. घालून घे. एक 10 मिनिट्स दांपून दवरता. 10 मिनिट जालेले आसा. आता तुमकां कितली सायज आहे तितली सायजाचे गोळ करचे आसा. आणि थोडे पीठ लावन गव्हाचे पीठ लावन घे ना. नाटक अवघड ॲक्च्युली रिच इन फायबर असता. तुमकां पडल्या ही रेसिपी अशी लागता. नेक्स्ट स्टेप गॅस लावून घेऊ का. काय जाऊ का. तापच्या सोडका. काय तापील असता. नेक्स्ट आम्ही पराठा चांगकन भाजून घेऊ का. आम्ही तूप वगैरे घाली तर तेल वगैरे घाली. ऑप्शनल तुमकां टेस्टी जाता ते घालून ना फ्राय कर. तूप हेल्दी फॅट ते घाला आणि चांगले तेलात घेता. चांगकन भाजून घेऊ का. पराठा रेडी झाले. आता प्लेटिंग करलेलो 2 पराठा भाजलाचे. तेजे जतीक हे रेड चिली चटणी, दही आणि पिकल. तुमकां जेवका तिंतून ल्हान घेवन खावी ते. तुम्ही ट्राय कर आणि कमेंट करा. परोठा रेडी जाला. आता मागीर फूड टेस्ट करून सांगता तुमकां कशें जाला म्हणजे ना. यो सूरज टेस्ट करून सांग व्ह्युअर्साक कशें जाला म्हणून. बरेच छान झाला. तुम्ही ही रेसिपी ट्राय करून घे ना सांगा. अनिता रायकर तुमगे लायक यूनिक रेसिपी आवकाडो पालक पराठा मुस्लाय कशिले एक जागे वसून येता. आमगे मैसूरचे अनेक स्पेशल स्वीट डिश एक घरची जागो फॅक्टरी आपण होते सा हे या फळी.
ದೊಡ್ಡಪತ್ರೆ ಬೋಂಡ ಚಪ್ಪಿದ್ರಜ್ಜಿ ಈ ಅಪ್ಪಳಿ ಎಂತ ಮಾರ್ರೆ ತುಂಬ ಹೊಟ್ಟೆ ಹಸಿತ ಉಂಟು. ಇವತ್ತು ಹೇಗೋ ಸಂಡೇ ಅಲ್ಲ, ಏನಾದರೂ ಸ್ಪೆಷಲ್ ಉಂಟಾ ಅಂತ ಅಪ್ಪನ ಹತ್ರ ಕೇಳುವ ಬನ್ನಿ. ಕೇಳಿದೆ ಅವರ ಹತ್ರ ಏನು ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂತ. ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಇವತ್ತು ದೊಡ್ಡ ಪತ್ರೆಯ ಬೋಂಡ ಮಾಡ್ತಾರಂತೆ, ಬನ್ನಿ ಹೇಗೆ ಮಾಡ್ತಾರಂತ ನೋಡುವ. ಇವತ್ತೊಂದು ಹೊಸ ಗಿಡಮೂಲಿಕೆ ಔಷಧಿ ನಾನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹೆಚ್ಚು ಪಕ್ಷ ಇದು ಎಲ್ರಿಗೂ ಪರಿಚಯ ಇರತಕ್ಕಂಥ ಗಿಡವೇ. ಇದನ್ನ ದೊಡ್ಡ ಪತ್ರೆ ಅಂತ ಕರೀತಾರೆ ಮಲೆನಾಡು ಕಡೆ, ಸಾಂಬಾರು ಒಳ್ಳಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ, ಚಂಪರವಳ್ಳಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಹಾಗೆ ಇದು ಬಹಳ ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮನೆ ಹಿತ್ತಲಲ್ಲೇ ಬೆಳೆಸಬಹುದಾದ ಒಂದು ಕಳೆ ಸಸ್ಯ ಹಂಗೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋದರೆ. ಆದರೆ ಇದನ್ನು ಭಾಳಷ್ಟು ವಿಶೇಷವಾದ ಔಷಧೀಯ ಮದ್ದಾಗಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿ ಕಡೆ ಬಳಸ್ತಾರೆ. ಇದರಿಂದ ಏನೇನು ಗುಣಪಡಿಸ್ಬೋದು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾನು ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಹೋಗ್ತೀನಿ. ಈ ಎಲೆಗಳನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಬಿಸಿ ಮಾಡಿ ಈ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಕಸ್ಮಾತ್ ಏನಾದ್ರು ಜ್ವರ ಗಿರ ಇತ್ಯಾದಿಗಳು ಬಂದ್ಬಿಟ್ರೆ ತಲೆ ಕಟ್ತಾರೆ, ಅದರಿಂದ ಜ್ವರ ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ. ಇದ್ರ ಜೊತೆಲಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಉಪ್ಪಾಕಿ ಹಾಗೆ ಜಗದ್ರೆ ಕಫ ಏನಾದರೂ ಗಂಟ್ಲಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡು ಕೆಮ್ಮಿದ್ರೆ ಅದು ಹೊರಟೋಗುತ್ತೆ. ಅಕಸ್ಮಾತು ಏನಾದರೂ ಜೀರ್ಣ ಆಗದೆ ಹೋದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆಗೆ ಇದರ ರಸ ಸಹಕಾರಿಯಾಗುತ್ತೆ. ಇದು 70% ನೀರಿನಂಶ, ಉಳಿದೆಲ್ಲ ನಾರಿನಂಶ, ಫೈಬರ್ ಅಂಶ ಜಾಸ್ತಿ ಇದ್ದಿದ್ದರಿಂದ ಇದು ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆಗೆ ಬಹಳ ಮಹತ್ವವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಗಿಡಮೂಲಿಕೆ. ಚೇಳು ಏನಾದರೂ ದಂಷ್ಟ ಅಂದರೆ ಚೇಳು ಕಚ್ಚಿದ್ರೆ ಇದರ ರಸವನ್ನು ಹಚ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಅಕಸ್ಮಾತ್ ಏನಾರ ಮೈಯಲ್ಲಿ ಒಂದು ರೀತಿ ದದ್ದು ತುರಿಕೆ ಇತ್ಯಾದಿಗಳಾದರೆ ಇದರ ರಸವನ್ನು ಹಚ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಇದರ ರಸವನ್ನು ಸಮ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಜೇನುತುಪ್ಪದ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಮಕ್ಕಳ ಈ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕೆಮ್ಮು ಇತ್ಯಾದಿ ನೆಗಡೆ ಈ ಡಿಸಬಿಲಿಟಿಗಳಿಗೆ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ತುಂಬ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನಿದು ಜೀವರಕ್ಷಕ ಸಸ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ತಪ್ಪಾಗಲಾರದು. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇದನ್ನ ಮಲೆನಾಡು ಕಡೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಮನೆಯಲ್ಲೂ ಬೆಳೆಸಿರ್ತಾರೆ. ಇವತ್ತು ಇದರಿಂದ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಒಂದು ಖಾದ್ಯವನ್ನು ಮಾಡಿ ನಿಮಗೆ ನಾನು ತೋರಿಸ್ತೀನಿ, ಅದೇನು ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಸ್ನೇಹಿತರೆ, ದೊಡ್ಡ ಪತ್ರೆಯ ಬೋಂಡ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಕೆಲವು ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ತಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಅದರಲ್ಲಿ 1 ಬೋಲು ಕಡಲೆ ಹಿಟ್ಟು, ದೊಡ್ಡ ಪತ್ರೆ ಎಲೆಗಳು, ಸ್ವಲ್ಪ ಸೋಡಾ ಪುಡಿ, ಉಪ್ಪು ರುಚಿಗೆ ತಕ್ಕಷ್ಟು, ಸ್ವಲ್ಪ ಜೀರಿಗೆ ಪುಡಿ, ಆಮೇಲೆ ಮೆಣಸಿನ ಪುಡಿ. ಇವೆಲ್ಲವನ್ನು ಪ್ರಪೋರ್ಷನೇಟ್ ಆಗಿ ಸೇರಿಸ್ಕೊಂಡು ಫಸ್ಟ್ ಇದನ್ನು ಕಲಸ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಹೂವಿನ ಕಾಳು ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಸೋಡಾ ಪುಡಿ, ಸ್ವಲ್ಪ ಹಾಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಮೆಣಸಿನ ಪುಡಿಯನ್ನು ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹಾಗೆ ಜೀರಿಗೆ ಪೌಡ್ರು, ರುಚಿಗೆ ತಕ್ಕಷ್ಟು ಉಪ್ಪನ್ನು ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸ್ನೇಹಿತರೆ, ನಾನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿರೋ ಈ ಎಲ್ಲ ಇಂಗ್ರೀಡಿಯೆಂಟ್ಸ್ಗಳು ಈ ಆಯುರ್ವೇದದ ಔಷಧೀಯ ಮೂಲಗಳೇ. ಇವೆಲ್ಲವುಗಳಿಂದ ಬಹಳ ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಖಾದ್ಯವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ಕೋಬಹುದು. ಒಂದೊಳ್ಳೆ ಕನ್ಸಿಸ್ಟೆನ್ಸಿ ಬರೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಕಡಲೆ ಹಿಟ್ಟನ್ನು ನಾನು ಕಲಸ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಇದನ್ನು ಹೀಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಲಸ್ಕೊಳ್ಳೋಣ. ದೊಡ್ಡ ಪತ್ರೆ ಎಲೆಗೆ ಎರಡೂ ಕಡೆಯಲ್ಲೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಹತ್ಕೋಬೇಕಿದು, ಅಷ್ಟು ಮಂದವಾಗಿರಬೇಕು. ಹಾಕಿ ಕಲಸ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ. ಎಸ್, ನೋಡಿ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಹಿಂಗೆ ಎರಡೂ ಕಡೆ ಹಚ್ಕೋಬೇಕು. ಹಚ್ಕೊಂಡು ಈ ರೀತಿ ಬಿಟ್ಟರೆ ಆಯ್ತು. ಆ ಎಲೆ ದಪ್ಪ ಇರೋದ್ರಿಂದ ಅದರ ಮೇಲ್ಗಡೆ ರಿಂಕಲ್ಸ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಕಡಲೆ ಹಿಟ್ಟು ಹಚ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಏನು ತೊಂದರೆ ಆಗಲ್ಲ. ಅದು ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸಾಗಿ ಹಿಡಿಯುತ್ತೆ. ಹಾಗೆ ನೀವು ಹಚ್ಕೊಂಡು ಹೀಗೆ ನಿಧಾನಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟರೆ ಆಯಿತು. ನೋಡ್ಲಿಕ್ಕೂ ಚಂದ, ಈ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಗೆ ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೂ ಭಾರಿ ಚಂದ ಇದು. ಸಂಜೆಯ ಸ್ನ್ಯಾಕ್ಗೆ ಒಳ್ಳೆ ದೊಡ್ಡ ಪತ್ರೆ ಬೋಂಡ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತೀನಿ ಸ್ನೇಹಿತರೆ. ಇದನ್ನ ಸವಿರಿ. ಇದನ್ನ ಸವಿದು ಪ್ರಕಾಶ್ ನಂಗಿಲ್ಲ ವಿಡಿಯೋ
दोडी पत्रे बोंडा मसलाई केला बट तुम्ही कन्नडारी सांगेल तुकोनू हे प्राइजाक कन्सिडर जावची ना आमगे लायक पाक प्रवीणाचे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करणारी तुमका प्राइस कन्सिडर करताची नेक्स्ट टाइम तुम्ही आणि लाईक करनु ಕೊಂಕಣಿ ತೂಕನ್ನು ಇಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸಹ ಪ್ರಾಯೋಜಕರು ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಗ್ಲೋಬಲ್. ವಿಶ್ವದಾದ್ಯಂತ ಇರುವ ದೈವಜ್ಞ ಕುಟುಂಬಗಳನ್ನು, ಪ್ರತಿಭೆಗಳನ್ನು, ಉದ್ಯಮಿಗಳನ್ನು ಮತ್ತು ಯುವಕರನ್ನು ಒಂದೇ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಸಂಪರ್ಕಿಸುತ್ತಿರುವ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಡಿಜಿಟಲ್ ವೇದಿಕೆ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಗ್ಲೋಬಲ್. ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣಗಳು, ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು, ಸಾಹಿತ್ಯ ಚಟುವಟಿಕೆಗಳು, ಶಿಕ್ಷಣ ಸಹಾಯ, ಮ್ಯಾಟ್ರಿಮೋನಿ ಸೇವೆಗಳು ಹಾಗೂ ಸಮಾಜಮುಖಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಮೂಲಕ ಡಿಬಿಜಿ ಇಂದು ಸಾವಿರಾರು ಜನರನ್ನು ತಲುಪುತ್ತಿದೆ. ಯೂಟ್ಯೂಬ್, ಫೇಸ್ಬುಕ್, ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್, ವಾಟ್ಸ್ಆಪ್, ಟೆಲಿಗ್ರಾಮ್ ಮತ್ತು ಬಿಸಿನೆಸ್ ಸೂಟ್ ಮೂಲಕ ದೈವಜ್ಞ ಸಮಾಜದ ಏಕತೆ ಮತ್ತು ಬೆಳವಣಿಗೆಗೆ ವೇದಿಕೆಯಾಗುತ್ತಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಸುಮಾರು 50,000 ದೈವಜ್ಞರು ಈ ಗುಂಪಿನಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿಭೆಗಳಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ, ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ, ಸಂಸ್ಕೃತಿಗೆ ಗೌರವ ಇದೇ ಡಿಬಿಜಿಯ ಧ್ಯೇಯ. ನಿಮ್ಮ ಡಿಬಿಜಿ ಜೊತೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಸಮಾಜಮುಖಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ. ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಗ್ಲೋಬಲ್ ಸಮಾಜವನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸುತ್ತಿರುವ ಡಿಜಿಟಲ್ ಸೇತು. आम्ही नेक्स्ट कंटेस्टंट वचकिना पुढे आम्ही आता मैसूराचे एक पोरणे एक जागो पळून येया कसाल म्हळ्यार मैसूर मार्केटात ये पळया नेक्स्ट कंटेस्टंट सविता प्रकाश इन्हें विलेवेले चित्रांना करते हे मैसूरचे विलेवेले पळया आज तुमका काउच पाना चित्रान कशी करची म्हणून दाखवून दिता. तुमचं जॉब असेल सामान सी एक बोलो तू काउच पानो कंदो त्यालो रद्दिपिट्टो ससमो देवपल्लो मीटು ಸೋಯಿ ಚಣದಾಳ ಶೇಂಗಾ ಬಿಯ್ಯು हंसन उड्डाको कॅप्सिकम मिरसांग आता गॅस लावून घेतले पावडर घेतला आता एक 3 ते 4 चमचे तयार घालून घेता त्याल पुंज तासा सासम लावून घेता चणा डाळ घालून घेतल्या शेंगा बिया फ्राय करून घे देवफल घातला आता कांदे चुरगायता begin brown jauh kesana sih mereka ya full mixan lang ila
ಕ್ಯಾಪ್ಸಿಕಮ್ ಬಂದಿದೆ. पाऊच पान घेता, एक 5 पाऊच पान घेतला हो. तुमका कितले शीत चित्रांकन घेता की तेजे तितले पान घेता. हांव एक बोल शीताक 5 पान घेतला. हळदी पीठ घालीता असा. काउच पान वेस्ट करण्याची ती हे रितीन करून कवितो. आमचा उदक घातला आता. घेतला आता. मीठ घालून सोय रेडी झाला. आता शीत घालून कालिता असा. ते पुरा मिक्स करून कालिता असा. काउच पान चित्रान्न ಅದು ಕೌಚೆಟ್ಟು ರೆಡಿ ಜಲ ಚಿತ್ರಾನ್ನ ಏರಿ प्रकाश तुमगेले विलेदले चित्रांना मस्त लायक आशिल्ले. थँक्यू सो मच. तुम्ही आनी नेक्स्ट अशी लायक रेसिपी करून आमकां घालता. आतां आमगे मैसूराचे नेक्स्ट प्लेस दाखयता तुमकां. मैसूर मुगाले पळय येया.
सबस्क्राईब करूया, शेअर करूया, लाईक करूया. येया आता नेक्स्ट कंटेस्टंट कोण ती म्हणपळया सुधा शेठ हिनी बेळगाव तुकोनो किर्लाचे क्रिस्टल बॉल करतसाची येया पळया. सगळ्या लोकांक नमस्कार. माझे नाव सुधा शेख. हांव बेळगांवच्यान उलयते आसा. सगळे लोक कशे आसात? सगळे लोक बरे आसा म्हण कळून घेतलेले आसा. हांव आज एक तुमकां युनिक रेसिपी घेवन येयला आसा. ते कसलो म्हणगेन सांगता येया. सगळे लोक सांगता कितें म्हणगेन. हे फळेचे भितर सगळे लोक वळखल उरतले कसलो म्हणगेन. हे आता सिजनाचे फेवरेट आमगेले मल्नाड रेसिपी हे आसा ह्यो किर्लं. किर्लाच्यान सगळे लोक घसी करतात, रोस करतात, लोणचे घालतात, सुक्का करतात आणि खूप टाईप व्हेरायटीज करतात हितूच्यान. पण हांव आज तुमकां किर्ल यूज करून कसं एक युनिक एक रेसिपी दाखयता. ते बी किर्लाच्यान क्रिस्टल बॉल. हे कशी करचे म्हणून तुमकां सांगता फ्रेंड्स. आणि हे कितके साहित्य जाय हे सगळे लोक पळया. हे आता रेसिपी करचे पळयला हांव स्पेशल थँक्यू सांगचेलो आसा हांवें. आणि हे पाक प्रवीण ऑर्गनायझर प्रवीण रेवणकर सराक मागीर धन्यवाद सांगच्याक इश्ट करते आसा. हे एक वेदीक बरें दिल्लें आसा सगळे आमगे दैवज्ञ समाज बांधव लोकांक. आणि हितूच्यान आमी पुरा लोकां एक एक घराक आमगे रेसिपी वयते आसा. ताका हांव आमगे पाक प्रवीण टिमाक हांव धन्यवाद सांगच्याक इश्ट करते आसा. हे किर्ल हांव बारीक अशें तुमी रफली चॉप करून घेना. एक 3 दीस तुमी फर्मेंट करून दवरचे पडटा. अशी डायरेक्ट यूज करनाका. 3 दीस तरी कंपल्सरी जावं जाय. आणि हे ऑर्गेनो, चिल्ली फ्लेक्स, हळदी पिठो, धनिया पिठो, मिराकणी पिठो, मिरसांगी पिठो, गरम मसाला, टेस्टा प्रकार मीठ आणि डब्बू मिरची आणि कोथंबरी पालो, लसूण, वल मिरसांग, आलं आणि लिंबू आणि फ्राय करच्याक बटर आणि मोजरेला चीज आणि प्रोसेस्ड चीज क्यूब्स, कांदो, बटाट शिजून घेतलेला आसा, कॉर्न बी शिजून घेतलेला आसा, कॉर्नफ्लेक्स आणि हे कॉर्नफ्लॉवर हे दोन्ही बाइंडिंगासाठी. आता किर्ल भितर कुकरा भितर एक 3 ते 4 सिटी आम्ही हे करून घेया की विजल करून घेया की. आता सिटी जाला आसा शिजेल बी आसा आता पळया. आता आम्ही हे एक मिक्सराक आम्ही हे करून ट्रान्सफर करून घेऊया जरा दरदरा हे करून घेया की. आता बटर घालूया का. कांदे घाला की ते गोल्डन ब्राऊन येऊपर्यंत फ्राय करून घेऊया. हे आलं मिरसांग हे सगळे साहित्य घालूया. फ्राय झाल्यानंतर कॅप्सिकम घालूया. आता हे मॅश करून घेतली तुम्ही कॉर्न घालूया. आणि ह्याच्या नंतर सगळे गरम मसाला घाल करूया. मिरसांगी पिठो तुम्ही तिखट पळून घेऊन घालूया. ऑर्गॅनो एक 1.5 टीस्पून घालूया. चिली फ्लेक्स तुम्ही तिखट पळून घेऊन घालूया. हळदी पिठो, कोथिंबरी पिठो 3 स्पून आणि मिराकणी पिठो, गरम मसाला आणि मीठ टेस्टा प्रकार मीठ. बरें भाजून येयले. आता तुम्ही हेका गॅस ऑफ करून घेया. त्यानंतर हे मॅश केल्ले बटाटे घालया हेका आणि हे थंड जावूक दवरून सोड्या. हे मिक्स करून आणि हेका अर्ध लिंबू घालया. लिंबू घालून हे फुल थंड जावू. हे आता किर्लाच पे हांव अशी बाइंडिंग करून घेतलेलं आसा. आणि हे मसाला आम्ही फ्राय करून घेतलेले न्ही हे हितूक मिक्स करून घेया की. आणि कोथिंबरी पालो घालूया. आणि हे मोझरेला चीज आम्ही हे करूया की. आता हे बरें करून मिक्स करून घेया की. हे आता हे मिश्रण थंड झालं आसा. हितून आम्ही एक चारकोल फ्लेवर दिया की. 5 मिनिटां अशी दापून दवरया. रेस्टॉरंट स्टाईल तुमकां टेस्ट जावप म्हणल्यार आनी एक रिच फ्लेवर जाय म्हणल्यार तुम्ही हे चारकोलाक स्मोक दिया की. हे केला मिश्रण घेया. हितून भितर ल्हान अशें फोड करून घेया तुम्ही. आणि हितून भितर एक चीज अशी घालून फिल करूया. हे राउंड शेप दिया का.
आम्ही क्रिस्टल बाउल करते सर न्ही तशें म्हणजे ना आता ऑयल भितर अशें करून कॉर्नफ्लेक्सा भितर घालया हे तशें करून घेवन एक 15 मिनटां तुमी फ्रिजा भितर दवरया मातसो सट जेवच्याक आता आमी हे सोडया गॅस मिडियम फ्लेवर दवरया पण या फ्रेंड्स आता हे रेडी जाल्लं आसा आता हे आता काढून घेवन आमी सर्व करया किर्लाचे क्रिस्टल बॉल रेडी आसा आता हे विटामिन्स खूब आसा आणि फायबर आसा हेका पोटॅशियम आशिल्ले तर बॅड कोलेस्ट्रॉल बी येवत ना आणि हे आता पळया या कशी जालें की म्हणजे ना क्रिस्पी आणि स्मोकी फ्लेवर जावन हे पळया खाऊन पळयत हांव टेस्ट करना वाव एकदम स्मोकी फ्लेवर जावन मस्त टेस्ट जाला आसा किर्लाची क्रिस्टल बॉल मसाला रेसिपी तुमकां धन्यवाद आता आमगेले मैसूर स्पेशल रेट आसा ते कसाला म्हळ्यार मैसूर मल्लिगे ते आता मार्केटाक दाखयता उमाराव बेंगळूरच्याने हांव आजी तुमगेर सांगतीक एक हेल्दी रेसिपी शेअर करून घेतो आसा हे पळया मस्का पल्लो आमगेल्या आरोग्याक भारी बरे हे प्रतिदीस उपयोग शिवका म्हणून सांगता ती जाल्यार प्रतिदीस उपयोग शिवच्या जावत ना नाही हे प्रतिदीस उपयोग शिव जावचे तसले एक रेसिपी तुमगेर सांगते शेअर करून घेतो आसा ते म्हणून सांगल्यार हे मस्का पाल्याचे चटणी पिठो हे मस्का पालो तुम्ही धुवून घेनो अशी हे एक काटन वस्त्रा भितर घाण घेनो समा फोल्ड करून दवरले जाल्यार ते एक 24 अवर्स सोडले नंतर ते अशी मस्का पालो ಒಟ್ಟು सेपरेट जाता तेन्ना आमगेले काम आनी इजी जाता ना तुमचे कडेन टाइम आसा म्हण जाल्यार तुम्ही हे मस्का पालो अशी एक कुची पान सेपरेट करून घेवक जाता हांवें पळया हे धुवून घेनो अशी हे पंजी भितर घाण दवरले आसा हे पळया ಒಟ್ಟು पालो सोडून घेतला आता हांव हे पालो ಒಟ್ಟು सेपरेट करून घेता आता हांव गॅसार रांदचेरी एक काळी दवंग घेनो ते सेपरेट करून घेतले ಒಟ್ಟು मस्का पालो हुंते भितर घाण घेनो गॅस फ्लेम सिम दवंग घेनोची हे भाजून घेतो असा हे खाव आणि एक मुष्टबेरी करबेवा पान बी ऍड करतो असा हे गॅस सिम दवंग घेनोची एक 5 मिनिट भाजचे भितरी हे अशी कुरकुरी जाता ते इतले कुरकुरी जाल्यार पुरो गॅस ऑफ करून घेनो पालो तुंतू भितरी एक 10-15 मिनिट हांवें सोडिल्लो आसा तेजे नंतर ह्यो पालो पळया कितलो कुरकुरी जाला हांव तेच कायलीक एक बट्टर भरी शेंगा बीं घाण घेनो भाजून घेतलो आसा हे शेंगा बीं खाण घेनो तेच कायली भितरी हांवें एक लहान बटलांनी तीळ तितलेच सुकील खोबरे आणि एक अर्ध बटळ पुटाणी घाण घेनो भाजून घेतो असा ते हांवें ते चिंची सोळी घातला हे
हे बेगीन भाजल्यानंतर हा गॅस ऑफ करून घेणं आणि हे का मिरसांगी पीठ घातला. तुम्ही जाव केल्यार हे का सुकी मिरसांगी बी घालीत. हे चटणी पीठ 15-20 दीस जल तरी काही वाईट आहोत ना. फ्रिज्जा भितर दवरची बी आवश्यकते ना. तेज नंतर हाय हे का भाजून दवून घेतले. पाल घांगेन मिक्स करून घेतला आणि हे का शेंगा बी भाजून घेतले नाही तेजे सोल खाण घेऊन शेंगा बी घातला ते आणि हे का मीठ थोडेची गोड घातला. हे थंड जावं. हे पूर्ण रीतीने थंड झाल्यानंतर ते हांव मिक्सरा भितर घांगेन पीठ करून घेतला. हे पळया हुंतू भितर मस्कापल असा म्हणून कोणाका कळत ना तितलं बरे जाता हे चटणी पीठ. आता हे चटणी पिठाक आम्ही एक फण्ण दिया तेगाची हाय तेज कायले का 1-3-4 चमचे तेल घांगेन सासम घाण घेतला. करबेवा पान घांगेन एक मिरसांगी बारीक कटकन घातला. तशीची एक 7-8 लसणी बळी बारीक कटकन घेऊन घातला. हे चटणी पिठाक अशी लसणी बी घाण घेऊन एक फण्ण दिला रे हे जे परिमळ भारी बरे जाता तेजी खातर हे लसणी बियाचे फण्ण अवश्य दिया. हे पूर्ण रीतीने थंड झाल्यानंतर आता हे ऑलरेडी करून दवून घेतले चटणी पीठ हे खाऊ मिक्स करता असा. हे चटणी पीठ तुमका जेवणाकणे तशी इडलीक पोळ्या संगती बी भारी बरे उरता. एक पटी तुम्ही खंडित ट्राय करा. थँक्यू. राव तुमगेले रेसिपी मस्त लायक आशिल्ले मस्का पल्ल्याचे चटणी पीठ तुमकां धन्यवाद. आता नेक्स्ट कंटेस्टंट सांगता फुडें आमगेले मैसूर फेमस अरमने पळून येया. हांगा प्रति भानुवार ಸಂಜೆ 7-8 ಗಂಟೆ ತನಕ ಲೈಟಿಂಗ್ ಚಲ್ತಾ. तुम्ही ಒಟ್ಟು ಲೋಕ ಪಳಿಯ. ಇಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸಹ ಪ್ರಾಯೋಜಕರು ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಗ್ಲೋಬಲ್. ವಿಶ್ವದಾದ್ಯಂತ ಇರುವ ದೈವಜ್ಞ ಕುಟುಂಬಗಳನ್ನು, ಪ್ರತಿಭೆಗಳನ್ನು, ಉದ್ಯಮಿಗಳನ್ನು ಮತ್ತು ಯುವಕರನ್ನು ಒಂದೇ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಸಂಪರ್ಕಿಸುತ್ತಿರುವ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಡಿಜಿಟಲ್ ವೇದಿಕೆ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಗ್ಲೋಬಲ್. ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣಗಳು, ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು, ಸಾಹಿತ್ಯ ಚಟುವಟಿಕೆಗಳು, ಶಿಕ್ಷಣ ಸಹಾಯ, ಮ್ಯಾಟ್ರಿಮೋನಿ ಸೇವೆಗಳು ಹಾಗೂ ಸಮಾಜಮುಖಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಮೂಲಕ ಡಿಬಿಜಿ ಇಂದು ಸಾವಿರಾರು ಜನರನ್ನು ತಲುಪುತ್ತಿದೆ. ಯೂಟ್ಯೂಬ್, ಫೇಸ್ಬುಕ್, ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್, ವಾಟ್ಸ್ಆಪ್, ಟೆಲಿಗ್ರಾಮ್ ಮತ್ತು ಬಿಸಿನೆಸ್ ಸೂಟ್ ಮೂಲಕ ದೈವಜ್ಞ ಸಮಾಜದ ಏಕತೆ ಮತ್ತು ಬೆಳವಣಿಗೆಗೆ ವೇದಿಕೆಯಾಗುತ್ತಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಸುಮಾರು 50,000 ದೈವಜ್ಞರು ಈ ಗುಂಪಿನಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿಭೆಗಳಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ, ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ, ಸಂಸ್ಕೃತಿಗೆ ಗೌರವ ಇದೇ ಡಿಬಿಜಿಯ ಧ್ಯೇಯ. ನಿಮ್ಮ ಡಿಬಿಜಿ ಜೊತೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಸಮಾಜಮುಖಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ. ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಗ್ಲೋಬಲ್ ಸಮಾಜವನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸುತ್ತಿರುವ ಡಿಜಿಟಲ್ ಸೇತು. प्रवीणाचे आमगेले नेक्स्ट कंटेस्टंट विनोदा नागराज इन्नी पणसाचे आत्रास करतो संजी येया पळया. शिमोगच्याने विनोदा नागराज म्हणून आधी पणसाचे आत्रास करचे देखील आसा. 1 लोटो मोठ तांदळा पीठ, तांदूळ धुवन सुकून घेतलेले पीठ, तेजे ताका 1 कप गोड आणि हे थोडे सई, तीळ, येलकी पिठा आणि पणसाची मिक्सी करून घेतले रोस थोडे वाडाळून घेता. असे नमने गट्टी जन हे उंडे बांधलारे असे उंडे असे जाप उंडे पाक येवका हे पाक समोसा आता आता सई घालता तीळ
वाटून घेते कोणच पीठ घालता घट्टीचा वरा काढायचा इतकं पाकेला तो मिळलं अशी गट्टी जाता तसं कल्ला जायचं समोर इथलेला पण याच्या पाका का बंद करणे देवे शिका आता पीठ आणून द्याला त्रसाच्या प्लेटात घातला ह्या दे निवू का निवून नंतर करता त्या त्रस गट्टी ह्या कलर येतात कड़कतात बरे भज्जन ಹೆಚ್ಚು ಬಣ್ಣೆ ते एकोकू घालून ते काढका 2-3 नट घालून पिडसन होतं बघता असा ह्याची कलर आता एकोकू घाण्यान बादला झाला असेच पणसा त्रसा रेडी झाल्याची विनोद नागराज तुमगेले पणसाच्या आत्रस रेसिपी मसलाई कशिले थँक्यू सो मच. आता आम्ही मैसूराच्या अनेक हिस्टॉरिक प्लेस आयल्याची चामुंडी बेट्ಟ ये ಒಟ್ಟೊಲೋಕ್ ಪಳಿಯ ದೇವರ ದರ್ಶನಕ್ಕಿರುವಾಗ ನಿಮ್ಮ ಭಕ್ತಾದಿಗಳೇ ದೇವರ ದರ್ಶನ ಪಡೆದು ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಬೇರೆ ಅವಕಾಶ ನೀಡಿ ಹಾಗೂ ನಿಮ್ಮ ತಿಂಗಳು ಮುಳುಗಿದವು ರಂಗೋಲಿ ಬೆಳಗಿದವು ತಾಯಿ ಚಾಮುಂಡಿಯ पूजेಗೆಂದು ಬಾಳೆ ಬಾಗಿದವು मोठं देवाला दर्शन करलं नाही
आता लास्ट कंटेस्टंट येवन आशा नागराज तिने विळेदेल्याचे बिडा करतोसाची आम्ही कितें लास्टा धरून घेतला म्हळ्यार ಒಟ್ಟು लोक जेवण जाले नंतर बिडा खाता न्ही तेकाच आमगेले मैसूर विळेदेले तुकून लास्ट एक व्हिडिओ पळया येया. नमस्कार, हांव मैसूरच्यानी आशा नागराज. हांव आज करूवचे आयटम बिडा, मैसूर पानाची बिडा. मैसूराक फेमस केलेलं पान ते. हे काळे पान जेवका, हे काळे पान असल्यार मात्र हे बरें उरता. एक जेवकाशील बाकी आयटम खंयची म्हळ्यार चुन्नो, जायपत्री, बडिसेपी, बटलडके म्हळ्यार बಣ್ಣगतिले पडी, एळेबी, लवंग, पचकर्पूर, सक्कर म्हळ्यार जायपत्री 5 ग्राम, लवंग 5 ग्राम, एळेबी 5 ग्राम, हे तिनी 5-5 ग्राम जेवका. बडिसेपी 25 ग्राम, बटलडके 50 ग्राम, सक्कर 1/4 kg. हे इतले आयटमाक जेवकाशील पान 100 पान. 100 पानाक इतले एक पीस पचकर्पूर असल्यार पुरो. चुन्नो एक चणा दाळी तितले चुन्नो. पान आनी साखर सोण घेंगे बाकी हे इतले आयटम पिटकोन घेवका. हे पिट करक जाल्यार फस्ट हे बटलडके धाडून घेंगे चूर करका. चूर कोण जाले मागीर चूर करका आनी हे एळेबियेचे सोल काडका आनी पुरो ಒಟ್ಟು मिक्स कोण घेंगे मिक्सी घालून घेंगे रवो अशी पिटकोन काडका. हे पान धुवन घेंगे हेजे छोट्टो आनी तुदी कटकोन घेवन काडका अशी. कटकोन घेंगे उपकरी कट करच म्हणजे कोचोलकोन घेवन काडका. आता पान उपकरी कट करच म्हणजे हे नमनी कटकोन घेवका आनी हे पुरे पिटकोन घेंगे हळा. आता कशें करचें म्हणून घेंगे सांगता. आता स्टव लावन घेवका. तुका साखर घालून घेंगे करगशिका. थोडेच उदक घालता साखर बुडची तितले. आता हे साखर करगला करगोन जाल्यार ಕೂಡಲೇ कट केलेलं पान घालका. अकरे पांक येवनज पांक येयल्यार बिडा बरें येवचिना. आता हे सान उजार करका ओड उच करू नजे. ओड उच केल्यार पांक येवन सोडता. अशी सान उजार करता. सान उजार केल्यार हेजे उदक सुटून येता. हे उदकाक हे पान सिता. आता हे पाना कलर इतले चेंज जावन घेने पांक शिजला. हे टायमार तुम्ही गॅस ऑन केल्यारी आमी सेंटराच्यानी पेंड अशें उदका हे येयल्यार जालें म्हणून अर्थ. आता गॅस ऑफ करचें. हे ऑफ कोण जालें मागीर एक 5 मिनिट नेवूक सोडका. नेवन जालें एक 5 मिनिट जालें मागीर आमी कलर पीठ अशी मिक्स करून सोडका. आता 5 निमिष जाले थोडेच निवला. ते पीठ घालता. घालून बरें करून मिक्स करून घेवता. आता हे बिडा रेडी झाले. हे तुमकां खंय तरी ट्रॅव्हल करता आसतना इतले तुमकां वॉमिटिंग सेन्सेशन आसल्यार त्या टायमार थोडे तोंडाक घातल्यार वॉमिटिंग सेन्सेशन कमी जाता.
आणि तुमका हेवी फूड खाल्लं जाल्यार खंय फंक्शना वचून खाल्ला इतले वॉटर पॉट मस्त फुल्ल जाल्यार म्हणजे जाल्यार 10 वरपा हें थोडे थोडा घातले जाल्यार आराम दिसता बाणतीक हें मस्त बरें हें बिडा कांकी आशिल्ली तेन्ना वरका हें बिडा खावया हें लवंग आशिल्लें खातीर आमकां कांकी इतलें कमी जाता हें आमी एक डब्बी कांकी घे न्हू फ्रिड्जांत दवरल्यार एक वर्ष वरका कांय वायट जेन्ना अशें उरता तितले जावं की तितले मात काणगेन भायर दवरयात आनी बाकी फ्रिड्जांत दवरयात थँक्यू आशा नागराज तुमगेले बिडा मस्त लायक जाला थँक्यू सो मच आतां कसल म्हळ्यार आमी फायनल स्टेज आयल्याची रुल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करचे जाता तुमी कसल म्हळ्यार सविता प्रकाश तिनी तोंड दाखिलना आनी तिनी पाक प्रवीणाचे व्हिडिओ करचे जाता आनी नेक्स्ट येवंगे न्हू बी प्रकाश तिनी कन्नडातू रेकॉर्ड करल्याची तसं जाल्यार मस्त रुल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करता तुमी ओटूला काको थँक्यू सो मच आतां आमी ओटूलोक कसा करता म्हळ्यार ब्राह्मीण ग्लोबलाक सबस्क्रायब करया शेअर करया लायक करया आनी तुमी जॉईन जावचे जाल्यार हे नंबराक तुमी जॉईन जावीत आनी कसल म्हळ्यार आमगे बायला ओटू प्रवीण कुमारानी एक प्लॅटफॉर्म दिलेले आमी ओटूलोक ताका ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ सांगताची ಇಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸಹ ಪ್ರಾಯೋಜಕರು ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಗ್ಲೋಬಲ್ ವಿಶ್ವದಾದ್ಯಂತ ಇರುವ ದೈವಜ್ಞ ಕುಟುಂಬಗಳನ್ನು ಪ್ರತಿಭೆಗಳನ್ನು ಉದ್ಯಮಿಗಳನ್ನು ಮತ್ತು ಯುವಕರನ್ನು ಒಂದೇ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಸಂಪರ್ಕಿಸುತ್ತಿರುವ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಡಿಜಿಟಲ್ ವೇದಿಕೆ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಗ್ಲೋಬಲ್ ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣಗಳು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಸಾಹಿತ್ಯ ಚಟುವಟಿಕೆಗಳು ಶಿಕ್ಷಣ ಸಹಾಯ ಮ್ಯಾಟ್ರಿಮೋನಿ ಸೇವೆಗಳು ಹಾಗೂ ಸಮಾಜಮುಖಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಮೂಲಕ ಡಿಬಿಜಿ ಇಂದು ಸಾವಿರಾರು ಜನರನ್ನು ತಲುಪುತ್ತಿದೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಫೇಸ್ಬುಕ್ ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್ ವಾಟ್ಸ್ಆಪ್ ಟೆಲಿಗ್ರಾಮ್ ಮತ್ತು ಬಿಸ್ನೆಸ್ ಸೂಟ್ ಮೂಲಕ ದೈವಜ್ಞ ಸಮಾಜದ ಏಕತೆ ಮತ್ತು ಬೆಳವಣಿಗೆಗೆ ವೇದಿಕೆಯಾಗುತ್ತಿದೆ ಈಗಾಗಲೇ ಸುಮಾರು 50,000 ದೈವಜ್ಞರು ಈ ಗುಂಪಿನಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಪ್ರತಿಭೆಗಳಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ಸಂಸ್ಕೃತಿಗೆ ಗೌರವ ಇದೇ ಡಿಬಿಜಿಯ ಧ್ಯೇಯ ನಿಮ್ಮ ಡಿಬಿಜಿ ಜೊತೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಸಮಾಜಮುಖಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಗ್ಲೋಬಲ್ ಸಮಾಜವನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸುತ್ತಿರುವ डिजिटल सेतू आता अनेक जाग्या आपूण व्हरता तुमकां बायलांच्या फेवरेट जागो खंयचे म्हण तुमी गेस करया पळया मैसूर सिल्क हे मैसूर सिल्क फॅक्टरी 1912 ओपन जालेले नाल्वडी कृष्णराज ಒಡೆಯರ್ तिनी ओपन करिले कडेन 1980 ते गव्हर्नमेंटाक वयसून दिले ते जागे अशें प्रवीणा मैसूर स्पेशल हे प्रोग्रामाचे विनर येवन आशा नागराज तुमकां थँक्स आशा नागराज आनी नेक्स्ट अशी व्हिडिओज करता उरया हे 3 एपिसोड मुक्ताय जाता आसा ओटूला काको नमस्कार.